नमस्ते मुलांनो. आज आपण मराठी विषयामध्ये 5वा पाठ वीरांना सलामी या पाठाच्या स्वाध्याय कृतीचे अध्ययन करणार आहोत. मागील 2 भागामध्ये आपण हा पाठ वाचन केला, याचे स्पष्टीकरण समजून घेतलं. वीरांना सलामी यामध्ये लेखिका अनुराधा प्रभुदेसाई यांनी 5 ठिकाणांना जाऊन वीरांना सलामी द्यायची किंवा त्या ठिकाणांना जाऊन भेटी द्यायचा ही एक शपथ घेतली होती आणि ती शपथ त्यांनी पूर्ण केलेली आहे. त्यामध्ये लेह, नुब्रा व्हॅली, पॅगॉग लेक आणि शेवटी द्रास आणि कारगिल ह्या ठिकाणांना त्यांनी 5 भेटी दिलेल्या आहेत. आणि वीरांना सलाम हा जो पाठ आहे यामध्ये द्रास आणि कारगिल ह्या शेवटल्या ठिकाणाची भेट त्यांची कशी ठरलेली आहे, ह्याचं प्रवास वर्णन आणि तिथे घडलेल्या घटनांचा सर्व काही सार या पाठामध्ये लेखिकेने दिलेला आहे. आपण मागील भागामध्येच हा पाठ समजून घेतलेला आहे की लेखिकेने कशा पद्धतीने द्रास कारगिलला भेट दिलेली आहे, तेथून जवानांचा त्यांना कसा चांगला छान प्रतिसाद मिळालेला आहे, त्या ठिकाणांना भेटी देऊन ते अतिशय धन्य झालेले आहेत आणि इथून पुढेही आपण दरवर्षी तिथे जाणार अशी शपथ त्या घेतात. आणि एकटे न जाता ग्रुपनी मोठा ग्रुप करून सर्वांना एक प्रकारची प्रेरणा देऊन जाणार अशी त्या शपथ घेतात. आणि अनेक जवानांना आर्मीमध्ये भरती होण्यासाठी प्रोत्साहन देणार, अनेक मुलींना जवानांशी लग्न करण्यासाठी प्रेरणा देणार. अशा सगळ्या काही चांगल्या काही अनुभूती आणि शपथा त्यांनी तिथे गेल्यानंतर घेतलेल्या आहे. आणि तिथे जाऊन त्यांनी रक्षाबंधन हा कार्यक्रम खूप आनंदात आणि खूप उत्साहात उल्हासात पार पाडलेला आहे. असे खूप चांगले अनुभव या पाठामध्ये आपण वाचलेले आहेत. तर आज आपण या पाठाचे स्वाध्याय कृतीचे अध्ययन करणार आहोत. स्वाध्याय कृती तुमच्या टेक्स्टबुकच्या खाली दिलेले प्रश्न जे आहेत तेच आहेत. तुम्ही तुमच्या पुस्तकामधले प्रश्न बघून तुमच्या नोटबुकमध्ये लिहू शकता. आपण एक उजळणी म्हणून किंवा एक स्वाध्याय कृतीचे अध्ययन म्हणून ही स्वाध्याय कृती सोडवून घेणार आहोत. पहिला प्रश्न आहे, कृती करा. दृक श्राव्य दालनातील कारगिल युद्धाच्या फिल्ममधील थरार म्हणजे? 1. दुर्दम्य आशावाद, असामान्य कर्तृत्व, अदम्य साहस आणि प्रखर राष्ट्रनिष्ठा हे सर्व दृकश्राव्य दालनातील कारगिल युद्धाच्या फिल्ममधील थरार आहे. 2. लेखिकेने सांगितलेले शहरी जीवनाचे वैशिष्ट्य. 1 म्हणजे आत्मकेंद्रित आणि दुसरं म्हणजे संकुचित. लेखिकेने वर्णन केलेल्या भारतीय जवानांची वैशिष्ट्य. अहंकार, बडेजाव आणि प्रतिष्ठितपणाची चढलेली पूट निखळून पडत आहे. दऱ्याखोऱ्यात एकाकी भन्नाट रौद्र ठिकाणी एकटे राहतात. हिरवळीचा संबंध नसणाऱ्या भूप्रदेशात राहून ममत्व बंधुभाव जपणारे सैनिक हे हिरे आहेत. पुढे सुरू केलेला 7 दिवसांचा प्रवास. 1. लेह, नुब्रा व्हॅली, पॅगॉग लेक, द्रास आणि कारगिल या 5 ठिकाणी त्यांनी 7 दिवसांमध्ये भेटी दिलेल्या आहेत. पुढे आहे, लेखिकेने वर्णन केलेल्या भारतीय जवानांची वैशिष्ट्ये. पॅगॉग लेकच्या रेजिमेंटमधील स्वप्नात दृश्य, चकाचक स्वच्छ रस्ते, क्रुकर केलेली सैनिक, जिथं क्रुकट केलेली त्यांचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. वातावरणात सुद्धा अदब, एका मोकळ्या जागेत ओळीनं मांडलेल्या खुर्च्या, आवर्जून हस्तांदोलन करणारी मुलं आणि कामाची आतिथ्य. हे त्या ठिकाणी ज्या ठिकाणी ती सभा भरणार होती त्या कॅम्पसचं हे वर्णन आहे. जिथे हे जवान राहत होते त्या कॅम्पसच्या सैनिकांच्या राहणाऱ्या ठिकाणांचं हे वर्णन आहे की तिथे कशा प्रकारचं वातावरण होतं. कारगिल द्रास येथील परिचयाचे वाटू लागले. विजयस्तंभ,
तोलोलिंग, थ्री पीपल, बात्रा टॉप आणि टायगर हिल हे सर्व परिचयाचे असल्यासारखे वाटू लागले. पुढे आहे प्रश्न आ. चौकटी उत्तरे लिहा. तोलोलिंगच्या पायथ्याशी असलेले स्मारक. ऑपरेशन विजय. 2. भयान पर्वतावर राहणारे धैर्यधर अथी. 3. मृत्यूलाच आव्हान देणारी स्फुल्लिंग. कारगिल युद्ध यांच्या आठवणींना उजाळा देणारा स्टांजिंग. 24 जणांची लडाख भेट मिशन लडाख. ई. कारणे लिहा. थरथरत्या हातांनी आणि डबडबलेल्या डोळ्यांनी ऑपरेशन विजयच्या स्मारकाला सलाम केला, की जे आहे त्यांचं स्मारक, त्या स्मारकाला सलाम केला. याचं कारण आपण बघूया की मृत्यू समोर दिसत असतानाही त्यांच्या जबड्यात हात घालून मृत्यूला आव्हान देणारी 22-23 वर्षाची तेजोमय स्फुल्लिंग होती. स्फुल्लिंग म्हणजे काय, की ते जवान, त्या जवानांनाच त्यांनी स्फुल्लिंग असं म्हटलेलं आहे. ज्यांना आशीर्वाद द्यावे त्यांच्या समोर नतमस्तक होऊन सलामी देणे किती कष्टप्रद आहे याची जाणीव त्यांना तिथे झालेली आहे. पुढील प्रश्न दुसरा आहे. मिशन लडाखसाठी राखी पौर्णिमेचा जो मुहूर्त निवडला आहे त्याबद्दल माहिती आहे की मिशन लडाख साठी राखी पौर्णिमेचा मुहूर्त निवडला. राखीच्या एका धाग्याने बहीण भावाचं जे नातं असतं ते कायमचंच घट्ट होते. बहिणीचे भावावरील निरपेक्ष प्रेमाची आणि भावावरील तिच्या रक्षणाची जबाबदारी ही भावनिक वीण घट्ट विणलेली आहे. पुढचा प्रश्न तिसरा आहे. लष्कराबद्दलच्या आत्मीयतेच्या व अभिमानाच्या पोतडीत आमच्यावरील ऋणांचं एक एक गाठोडं जमा होत होतं. कारण थंडीमुळे थरथरणाऱ्या आम्हाला गरम पाणी देऊन सैनिकांनी त्यांचं तिथे उबदार स्वागत केलेलं आहे. कर्नलला फोन लावला आणि समोरून आवाज आला, अरे आप कैसे हो? तुमच्यासाठी राहण्याची व्यवस्था केली. रात्री 10:30 वाजेपर्यंत वाट पाहणारे सेवा परम धर्म. चौथे कारण, समाजात होत जाणाऱ्या बदलाबद्दल कर्नल राणा थोडे व्यथितच होते. कारण नवीन रुजू होणारा मुलगा ज्या समाजातून येतो तेथील भावविश्व आणि तेथलं वास्तव्य यात जमीन आसमानचा फरक आहे. टीव्हीमुळे समाजातला जो उथळपणा आणि मोबाईलमुळे घरच्या गोष्टी कळतात, तेव्हा मुलांची मानसिकता सांभाळता यावी, त्यांना खऱ्या अर्थी सैनिक बनवणं फार जिकिरीचं होत चाललेलं आहे. पुढे ई मधला प्रश्न. पाठाच्या आधारे खालील वाक्यांचा अर्थ स्पष्ट करा. 1. एवढासा भावनिक ओलावाही त्यांना उबदार वाटत होता. अर्थ. वीरांना सलामी या पाठात लेखिका अनुराधा प्रभुदेसाई हे पॅगॉग लेकच्या अलीकडील एका रेजिमेंटला भेट देण्यासाठी गेल्यावर तेथे एक मुलगा जवळ येऊन लेखिकेला म्हणाला की तुमचा आवाज माझ्या मंगल मावशीसारखा आहे. त्यावर लेखिका म्हणाल्या, समज मी तुझी अनुमावशी. त्याने लेखिकेजवळील जी गळा भेट घेतली. नंतर कळले की त्या मुलाच्या मावस बहिणीचे लग्न त्या दिवशी होतं, परंतु त्याची रजा काही कारणामुळे मंजूर झाली नव्हती. त्यामुळे कदाचित त्याला त्याच्या घरची आठवण येत होती. तो मुलगा मावशीच्या रूपात लेखिकेला पाहत होता. अशा प्रकारे भावनिक ओलावाही त्याला उबदार वाटत होता. प्रश्न पुढचा आहे.
गालावरती वाहणारे अश्रूंचा माळा एका क्षणात हिरमोड झाल्या. अर्थ: लेखिका अनुराधा प्रभुदेसाई व त्यांच्या सोबतच्या महिलांनी मिशन लडाख पूर्ण केल्यानंतर त्यांचा परतीचा जो प्रवास सुरू झाला होता तो अतिशय मोठा व संकटाचा सामना करणारा असा होता. त्यावेळी डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत होत्या. नंतर कर्नल त्यांना अतिथ्यपणाने विचारत होते की राहण्याची जेवणाची व्यवस्था करण्यासाठी उंच दणकट मेजर आकाश हसमुखाने समोर आला आणि म्हणाला, या माझ्या मागे. सर्वच गोष्टींचा विचार न करता सर्वांचा जीवाजीव आला आणि नंतर गालावर वाहणाऱ्या अश्रूंच्या माळा एका क्षणात हिरेजडित झाल्या. त्यांचं एक प्रकारचं ओझं तिथं हलकं झालेलं आहे की आपल्याला अशा प्रकारे सगळ्यांची साथ मिळालेली आहे. पहिल्या प्रश्नातला राहिलेला जो प्रश्न आहे तो आपण बघूया. लेखिकेने सांगितलेल्या शहरी जीवनाचे वैशिष्ट्य. आत्मकेंद्रित आणि संकुचित. लेखिकेने वर्णन केलेल्या भारतीय जवानांची वैशिष्ट्ये. अहंकार, बडेजाव आणि प्रतिष्ठितपणाची चढलेली पोट निखळून पडत आहे. दऱ्याखोऱ्यात एकाकी भन्नाट रौद्र ठिकाणी एकटे राहतात. हिरवळीचा संबंध नसणाऱ्या भूप्रदेशात राहून ममत्व बंधुभाव जपणे. सैनिक हेच हिरे आहेत. सुरू केलेला हा प्रश्न आपण वाचलेला आहे. पुढे प्रश्न बघूया. कारगिल क्षेत्रातील विजय स्तंभासमोरील लेखिकेने घेतलेल्या शपथेनुसार करावयाची कार्य. शिस्त, निष्ठा, त्याग आणि समर्पण. प्रश्न पहिल्यातला ई आपण बघणार आहोत. त्यातला दुसरा प्रश्न राहिला होता सेवा परमो धर्म. अर्थ आहे कारगिल द्रास येथील स्थळांना भेटी देऊन परतीचा मार्ग सुरू झाला. अचानक गाडी थांबली. कड्यावरची थंडी. खाल्लेसा पूल कोसळला. रस्ता बंद. TCP वर पोहोचले. भीती आणि थंडीमुळे गरम पाणी देऊन सैनिकांनी स्वागत केले. रात्रीचे 10:30 वाजले होते. कर्नलला फोन लावत तेव्हा समोरून आवाज आला, अरे कैसे हो आप? मी तुमच्या फोनची वाट पाहत होतो. चिंता करू नका, राहण्याची व्यवस्था केली. अशा प्रकारे व्यक्तीस त्यांनी भेट दिलेली आहे. लष्कर आणि नागरिकांमध्ये तुम्ही एक भावनिक सेतू बांधत आहात. अर्थ 1999 मधील कारगिल युद्धाच्या वेळी कर्नल कुशल ठाकूर हे तोलोलिंग मोहीम फत्ते करण्याचे शिल्पकार होते. ते लेखिकेला म्हणाले की आपण 5 वर्षाचा वादा केला तो पूर्ण केला आहे, पण हे मिशन बंद करू नका. इथे नेहमी या. आमच्या जवानांना हौसला बुलंद तुम्ही करा, प्रोत्साहन द्या. शहरातली कुशाग्र बुद्धिवान मुलांना कमिशन्ड ऑफिसर म्हणून डिफेन्स सर्व्हिस जॉईन करायला सांगा. तरुण मुलींना सांगा की जवानांशी लग्न करण्यास डगमगू नका. हे तुम्ही जे काम करत आहात ते लष्कर आणि नागरिकांमध्ये एक सेतू बांधत आहात, ते बंद होऊ देऊ नका. अशा प्रकारे लष्कर आणि नागरिकांमध्ये एक भावनिक सेतू बांधता येत असतो किंवा बांधता येणार आहे. त्यामुळं कुशल ठाकूर यांनी त्यांना विनंती केलेली आहे की असं आव्हान तुम्ही नागरिकांना करा. प्रश्न दुसरा आहे पुढील व्याकरण. प्रश्न पहिला आपण थोडक्यात सगळं काही अभ्यासला आहे, वाचलेला आहे. थोडे प्रश्न मागे पुढे झालेले आहेत ते पण आपण कव्हरअप केलेले आहेत. पुढील प्रश्न दुसरा आहे व्याकरण. खालील वाक्प्रचारांचा अर्थ लिहून वाक्यात उपयोग करा. 1. जमीन आसमानांचा फरक असणे. अर्थ आहे खूप तफावत असणे. वाक्य गीता शांत मुलगी व बबिता रागीट मुलगी आहे. या दोघींच्या स्वभावात जमीन आसमानचा फरक आहे. हे वाक्य आहे.
2. आग ओकणे, अर्थ आहे तीव्र मारा करणे. वाक्य: भारतीय शूर जवानांनी शत्रूंच्या तळावर तोफांतून आग ओकली. 3. अंगावर काटा येणे, भीतीने अंगावर शहारे येणे. वाक्य: जंगलात फिरत असताना अचानक समोर साप पाहून माझ्या अंगावर काटा आला. अशा प्रकारचे तुम्ही तुमच्या मनाचेही पण व्यवस्थित असे न चुकता असे वाक्य लिहू शकता. त्याच्यामध्ये स्पेलिंग मिस्टेक नसतात. तुम्ही तुमच्या मनाचंही वाक्य तयार करू शकता. प्रश्न 4. मनातील मळप दूर करणे, म्हणजेच गैरसमज दूर होणे, शंका दूर होणे. गीताने पटेल असा साजेसा तिचा वागण्याचा खुलासा केला तेव्हा बबिताच्या मनातील मळप दूर झाले. वाक्य 3. यापेक्षा मोठा सन्मान कोणताही नव्हता. हे जे आहे हे आपण तिसरं वाक्य बघणार आहोत. यापेक्षाही मोठा सन्मान कोणताही नव्हता, नकारार्थी वाक्य करायचं आहे. यापेक्षा मोठा सन्मान कोणता आहे का? प्रश्न 4. पुढील सगळे मार्ग बंद होतील. होकारार्थी वाक्य बनवा. आपल्याला होकारार्थी वाक्याचं बनवायचं आहे. होकारार्थी वाक्याचं कसं होणार की पुढील सर्व मार्ग बंद होणार आहे. त्याचं होकारार्थी वाक्य आपल्याला बनवायचं आहे. तुम्ही या वाक्याचा प्रयत्न करू शकता की पुढील सगळे मार्ग बंद होते, की पुढील सगळे मार्ग चालू राहतील किंवा चालू होते. असं होकारार्थी वाक्य तुम्ही बनवू शकता. पुढे प्रश्न ई आहे. खालील तक्ता पूर्ण करा. सामासिक शब्द दिलेले आहेत. विग्रहाने समासाचे नाव लिहायचे आहे. 22, 23, 22 किंवा 23 वैकल्पिक द्वंद्व. ठायी ठायी, प्रत्येक ठिकाणी म्हणजे अव्ययी भाव. शब्दकोश, शब्दांचा कोश, विभक्ती तत्पुरुष. यथोचित, उचित प्रमाणे, अव्ययी भाव, समाज. त्यातलंच पुढचं आहे. योग्य पर्याय निवडून वाक्य लिहा. तुम्ही गाडीत बसा या वाक्यातील प्रयोग कर्तरी प्रयोग आहे. 3 दिलेले आहे समोर. भावे प्रयोग, कर्तरी प्रयोग आणि कर्म यातला आहे कर्तरी प्रयोग. त्यांना आपण जपले पाहिजे या वाक्यातील प्रयोग कर्तरी प्रयोग, भावे प्रयोग आणि कर्मणी प्रयोग. हा भावे प्रयोग आहे. पुढील पैकी कर्मणी प्रयोगाचे वाक्य: त्यांनी आम्हाला दृक्श्राव्य दालनात नेले. भाग्यश्री जणू आमच्यात नव्हतीच, आम्ही धैर्याचा मुखवटा चढवला होता. यातील कर्मणी वाक्य आहे आम्ही धैर्याचा मुखवटा चढवला होता. वीरांना सलामी या पाठात अनुराधा प्रभुदेसाई यांनी स्वमत आपण बघत आहोत. त्याच्यामध्ये जिस देश पर मैंने अपनी बच्चा कुर्बान किया है उस देश से थोड़ा सा प्यार तो करो असे शहीद झालेल्या वीरांच्या आईने का म्हटले आहे ते स्पष्ट करा. हा प्रश्न ऑलरेडी स्वमताचा तुमच्या टेक्स्ट बुकमध्ये आहे. स्वमत आपण थोडक्यात बघूया की वीरांना सलामी या पाठात अनुराधा प्रभुदेसाई यांनी जीवाची बाजी लावून सीमेवर शत्रूंनी अतिरेक्यांशी लढणाऱ्या जवानांबद्दल माहिती सांगितली आहे. जेव्हा देशावर शत्रूंचे अतिरेक्यांचे आक्रमण होते तेव्हा नागरिकांची देशभक्ती जागी होते. सैनिकांबद्दलचे जे प्रेम आहे ते उफळून येते आणि वीरमरण आलेल्या सैनिकांवर फुलांचा वर्षाव होतो. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी हजारो लोक उपस्थित राहतात. 15 ऑगस्ट, 26 जानेवारी किंवा नाटक सिनेमांच्या वेळी राष्ट्रगीताला उभे राहायचे, हातांची मूठ वळवून भारत माता की जय असे जोरात म्हणायचे. हीच देशभक्ती. आपली देशभक्ती कल्पना एवढ्यापुरतीच मर्यादित आहे. वीरमरण आलेल्या सैनिकांच्या आईची उद्धार देशवासियांच्या डोळ्यात अंजन घालण्याचे आहे. सर्वांना सांगते थोडे तरी देशावर प्रेम करा. देशावर प्रेम करायचे म्हणजे देशाचे भले चिंतायचे.
पुढील प्रश्न आहे स्वमतातील ब्रिगेडियर ठाकूर यांनी शहरातील कुशाग्र बुद्धीच्या मुलांना मार्गदर्शन करण्याची विनंती लेखिकेला का केली असावी ते स्पष्ट करा. लेखिका अनुराधा प्रभुदेसाई यांनी वीरांना सलामी या पाठात एक प्रकारे जे काही आपले सैनिक आहेत त्यांच्या बलिदानाविषयी लोकांच्या मनात असलेले गैरसमज व परकीय अतिरेक्यांच्या आक्रमण होते त्यामुळे सेना दलाबद्दल असलेले अफाट प्रेम याविषयी माहिती दिलेली आहे. सेना दलात जीवन खूपच कष्टाचे असते. तेथे नियमांनी करकचून बांधलेले असते. तेथील नियम त्यात वैविध्य नसते म्हणून ते कंटाळवाणे असते. याविषयी लोकांचा दृष्टिकोन आहे तर बरोबर आहे असे वाटते, तर ते गैरसमज अगदी लोकांच्या मनात घट्ट घर करून बसलेले आहेत. मुलांचे शिक्षण पूर्ण होते की नाही होत, त्याच वेळेस होते न होते की त्यांच्या भविष्याचा विचार सुरू होतो. कुशाग्र बुद्धिमत्तेचे मुले डॉक्टर, वकील, बी.टेक, एम.टेक, इंजिनियर, शिक्षक अभ्यासक्रमाकडे डोळे लावून बसतात. बाकीचे काही विद्यार्थी आपल्या परिस्थितीनुसार अभ्यासक्रम निवडतात, पण कोणतेही असा विचार करत नाही की मी सेना दलात जवान म्हणून जाईल, अधिकारी म्हणून जाईल. हे कशाला? मुलीच्या लग्नाच्या वेळी कोणीही सेना दलातील मुलांचा नवरा म्हणून विचार करत नाही. या मागे तर खरोखरच गैरसमज समाजात पसरला आहे. लेखिका सांगतात, सध्या IT मधले जे 15-15 तास ऑफिसमध्ये काम करतात व घरी आल्यावर सुद्धा ऑफिसच काम करत असते. प्रत्येक क्षेत्रामध्ये कष्टाची कामे असतात. हे काय किंवा ते काय, सर्वच काम हे कष्टाचे असतात. हे काय म्हणजे तर कष्ट नाही की इथं काम आहे म्हणून काय इकडे कष्ट नाही तिकडेच असेल. प्रत्येक ठिकाणी कष्ट आहे. तर कष्ट हे प्रत्येक ठिकाणी आहे. वास्तविक लष्करातील कष्टांची व शिस्तींची शिकवण मिळाली तर प्रत्येक लोकाला या क्षेत्राची पण एक प्रकारची आवड निर्माण होईल. आता लष्करी जीवनात प्रचंड विविधता असते. लष्करातील थरारक अनुभव आणि जीवनात अन्य कोठे मिळू शकत नाही. लष्करात गेली की लढाई होणार आणि आपण मरणार असे थोडेच असते. नागरी जीवनात अपघाताचे मृत्यू येत नाहीत का? रस्त्याने चाललो तरी कधी काय होईल, घरापर्यंत वापस येऊ की नाही हे पण आपल्याला माहिती नसते, याची पण आपल्याला शाश्वती नसते. या गोष्टींचा विचार करायला हवा. सेना दलामध्ये 5 वर्ष नोकरी केली की मुक्त होतो आपण. अशा सोय इतर क्षेत्रात आहे का? लष्करांचे अत्यंत शिस्त व नियम असे मूल्यवान प्रशिक्षण मिळाले तर आपण कोठेही चमकदार सुंदर जीवन जगू शकतो. पण असा जिव्हाळ्याचा विषय प्रेमाने समजावून सांगितला पाहिजे. आणि हे काम लेखिका अनुराधा प्रभुदेसाईच करू शकतात असे विश्वास ब्रिगेडियर ठाकूर यांना वाटत आहे. त्यामुळे ते त्यांना आव्हान करतात की तुम्ही तरुणांना सैन्य दलामध्ये येण्यासाठी प्रोत्साहित करा. पुढील प्रश्न आहे, आम्हाला सैनिक नावाचा माणूस कळू लागला या विधानाचा तुम्हाला कळलेला अर्थ स्पष्ट करा. वीरांना सलाम या वीरांना सलामी या पाठातील कर्नल राणा हे लेखिकेशी अत्यंत आत्मीयतेने बोलले. त्यांच्या बोलण्यात परकेपणा किंवा औपचारिकपणा नव्हता. त्यांच्या मनात सेना दलाविषयी विलक्षण कळकळ होती. ती कळकळ लेखिका समजू शकत होते. याचा कर्नल राणा यांना खूप आनंद झाला. त्यांना त्यांच्या मनोमन वाटत होते, परंतु सैनिक घडवणे ही एक जिकरीची कठीण काम होते. आजच्या परिस्थितीचा विचार केला तर नवतरुण पिढीवर TV व सामाजिक माध्यमांचा फार मोठा प्रभाव पडला. TV वरील कार्यक्रमात वास्तविक परिस्थिती काय आहे हे दाखवले जात नाही. त्या कार्यक्रमातील सामाजिक समस्या हा एक प्रकारचं वास्तविकता नसते. ते वास्तव खूप सुलभ केलेले असते. त्यातले ताणतणाव अस्सलच नसतात. त्यामुळे
चित्रपटातील चित्रणात जीवनाच्या दर्शनात उथळपणा एक प्रकारचा असतो. सैनिक घडवण्यासाठी ज्या विचारांची धोरणे आवश्यक असते त्या धारणा तरुण पिढीला परिचित नसतात. त्यामुळे सैनिक म्हणून घडविले जाणे हे त्यांना रुचत नाही किंवा पटत नाही. सैनिकांविषयी रोमॅन्टिक कल्पना निर्माण गेलेली आहे, परंतु सैनिकात रोमॅन्टिक हळवेपणा चालत नाही. खूप रोखठोक आणि कठोर वास्तवाला सामोरे जावे लागते. हे नवयुवकांना जमत नाही. नागरिक जीवन व सैनिक जीवन यांच्यात खूप मोठा अंतर निर्माण झालेला आहे आणि त्यामुळे सैनिक घडविण्यासाठी हे अंतर दूर करणे गरजेचे आहे. तरच देशात एक प्रकारचा चांगला सैनिक देशाला मिळू शकतो. आपण प्रथम सैनिक समजून घेतला पाहिजे. लेखिका कर्नल राणा ठाकूर कडून हा दृष्टिकोन त्यांना मिळालेला आहे. सैनिकांना माणूस समजून घेऊन आपल्याला अधिक सोपे होईल असे अनुराधा प्रभुदेसाई यांना वाटते. यातलाच पुढील प्रश्न आहे, सैनिकी जीवन व सामान्य जीवन यांची तुलना तुमच्या शब्दात लिहा. लेखिका अनुराधा प्रभुदेसाई यांच्या वीरांना सलामी या पाठात सैनिकांना कोणकोणत्या परिस्थितीला सामना करावा लागतो याविषयी सांगितलेले आहे. सैनिकांना आपल्या कुटुंबापासून हजारो मैल दूर अंतरावर जाऊन लांब राहावे लागते. आपल्या माणसात सुखदुःखात सहभागी होता येत नाही. कष्टमय दैनंदिन जीवन त्यांच्या वाट्याला आलेलं असते. सैनिकांना आरामदायी जीवन नसते. त्यांच्या दुसऱ्या दऱ्याखोऱ्यातून, वाळवंटातून, जंगलातून किंवा हिमालयासारख्या बर्फाच्छादित पर्वत रांगा पहारा देत फिरावे लागते. एका जागी तासनतास पहारा द्यावा लागतो. आज्ञा मिळाली की काम निमूटपणे करावे लागते. हे मला जमणार नाही असं म्हणू शकत नाही. त्यामुळे सैनिकाला संचार स्वातंत्र्य नसते. कोठे जावे, कोणाला भेटावे, काय करावे किंवा काय करू नये असले कोणतेही स्वातंत्र्य सैनिकांच्या वाट्याला येत नसते. त्यांचा प्रवास अत्यंत खडतर व कष्टमय असतो. या उलट नागरिकांना दैनंदिन जीवन जगण्यासाठी पूर्णपणे स्वातंत्र्य असते. नागरिक आपल्या कुटुंबासोबत सुखदुःखे सगळे क्षण अनुभवू शकतो. कुटुंबासोबत बाजार, पार्टी याच्यामध्ये जाऊ शकतो. कोठेही, कधीही, कोणत्याही ठिकाणी तो जाऊ शकतो. कोणालाही भेटू शकतो. परिवारासोबत कोणत्याही प्रकारचे मनोरंजन सहभागी तो होऊ शकतो. तसे स्वातंत्र्य सैनिकांचे नसते. त्यांच्यासमोर एकच काम असते, देशाचे रक्षण करणे. हे काम आपल्याला स्वतःच्या जीवाची बाजी लावूनच त्यांना करणं योग्य प्रकारे करता येतं. त्यांच्या कामात हयगय करता येत नाही किंवा त्यांनी कामात हयगय केलेली चालत नाही. म्हणून आपण त्यांच्या जीवावर सुरक्षित आयुष्य जगत आहोत. त्यांच्या भरोश्यावर दिवाळी, दसरा, गणपती उत्सव साजरे करू शकतो. आपण नेहमीच सैनिकांचे ऋणी राहिले पाहिजे. याचा पुढील आणि शेवटला प्रश्न आहे अभिव्यक्तीचा. कारगिलमधील पुलावर पहारा करणाऱ्या सैनिकांच्या सिर्फ दिमाग में डाल देना है या उद्गारातील आशय तुमच्या जीवनात तुम्ही कसा अंमलात आणाल ते लिहा. अनुराधा प्रभुदेसाई यांचा पाठ वीरांना सलामी या पाठातील कारगिलमधील पुलावर पहारा करणाऱ्या सैनिकांनी काढलेला उद्गार स्पष्ट केलेला आहे. सिर्फ दिमाग में डालना है. सैनिकांनी दिलेला हा मंत्र मला खूप आवडला. मी प्रत्यक्षात अंमलात आणणारच. मी तर बऱ्याच वेळा केलेला पण आहे. अगोदर हा मंत्र मला माहिती नव्हता. मी काही कामे बेधडकपणे पूर्ण केली. पुढील उदाहरणावरून स्पष्ट करण्यात आले की मी 5वीत असताना मला पुस्तक बरोबर वाचता व लिहिता येत नव्हते. तेव्हा मी खूप गोंधळलेल्या अवस्थेत होते. मला काही समजत नव्हते. माझ्या वर्ग शिक्षक माझ्याजवळ आले आणि त्यांनी मला प्रेमाने आणि मायेने जवळ घेऊन अक्षरांची ओळख करून कशी ठेवावी हे उदाहरणे समजून सांगितले. 3-4 दिवसांनी मी सरांना 10 ओळी शुद्ध लेखन लिहून व वाचून दाखवले. तेव्हा सरांनी मला शाबासकी दिली.
माझा दुसरा प्रसंग मला मित्रांसोबत सायकलची स्पर्धा लावणे व खेळणे खूप एक प्रकारचे आवडत असे. घरातील कामे करावी आई मला नेहमी सांगते, परंतु त्याकडे मी दुर्लक्ष करत असे. एक दिवस आईला बाहेर जावे लागते तेव्हा मला उपाशी राहण्याची माझ्यावर वेळ आली. तेव्हा माझ्या डोक्यात भुकेच्या विचाराने थैमान घातले. तेव्हा मी मनाशी ठरवले, स्वयंपाक करायला सुरुवात केली. त्यावेळी आईने माझे एक प्रकारचं त्याने ठरवलं की मी स्वयंपाक करणार आहे. मी स्वयंपाक करायला ज्यावेळेस सुरुवात केली तर आईने माझे कौतुक केले. हे मला कसे जमले हे आता माझ्या लक्षात आलं. हाच तो मंत्र, सिर्फ दिमाग में डालना हा असा. तेव्हापासून मी ठरवून टाकले, माझ्या नियोजनात स्वतः करण्याचा योग्य प्रकार पार पाडणार. अशा प्रकारे अतिशय छान आणि सुंदर ही स्वाध्यायकृती आहे. आणि अभिव्यक्तीची जी दोन उदाहरणे आहे यामध्ये तुम्ही तुमचेही काही उदाहरणे मनाचे किंवा तुम्ही जे अनुभव घेतले ते टाकू शकता. ही पूर्ण स्वाध्यायकृती तुम्ही व्यवस्थित वाचायची आहे, समजून घ्यायची आहे. आणि हे पूर्ण स्वाध्यायकृती तुम्ही तुमच्या मराठीच्या नोटबुकमध्ये लिहून काढायची आहे. त्यामुळे तुम्हाला लिहिण्याचा आणि वाचण्याचा हा दोन्हीही सराव होणार आहे. धन्यवाद.